नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर इथे माझी सकाळची घाई-गडबड चालू आहे. आज आहे संकष्टी, तर त्याचा उपवास असतो मलाही आणि यांनाही. तर म्हटलं चला खिचडीच बनवूयात दुसरं काही बनवण्यापेक्षा. कारण तेलकट वगैरे खाल्लं तरी सध्या वातावरण ना फार थंड गरम होतं, तर मग खोकला वगैरे होतो मुलांना त्यामुळे. आणि मला ना खरं उठायला लेट झाला होता. तशी मी उठले लवकर होते, पण मला अजिबात झोप झाली नाही 2-3 दिवसापासून. तर मी पुन्हा लोळत पडले आणि तशीच झोपून गेले. हे तिघे उठले होते. या तिघांचं हॉलमध्ये काहीतरी चालू होतं आणि 1-1.5 तास ना मी पुन्हा झोपून गेले. त्यामुळं ना सगळ्या गोष्टींना उशीर झाला. कारण उठल्या-उठल्या पहिला नाश्ता लागतो, जेव्हाही हे घरी असतात. पण मला लेट झाला त्यामुळे सगळे वाट बघत बसले होते. खरं तर नवन्यालाही भूक लागली होती. मग तिचं चाललं होतं, "मम्मा केव्हा बनवते, केव्हा बनवते?" तसे फ्रुट्स होते घरात, पण केळी आणि टरबूज सध्या तरी डॉक्टरांनी तिला द्यायला नाही सांगितलं. त्यामुळे ते तिला देता येत नव्हतं आणि दूधही द्यायचं नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे थोडंसं अवघड झालं होतं. तर मी शेंगदाणे भाजले होते, तर म्हटलं तोपर्यंत शेंगदाणे खा. तिचे पप्पा बोलले, "शेंगदाणे खाऊन घे मग तोपर्यंत." ती शेंगदाणे खायला गेली घेऊन आणि मी इथे खिचडीसाठी ना मिरची, बटाटे वगैरे चिरून ठेवत होते. आमच्याकडे उपवासाच्या दिवशी खिचडी सकाळी केली ना, ती नाश्त्यालाही खातात आणि परत नाश्ताच आम्ही खिचडीच्या दिवशी थोडा उशिरा करतो आणि मग दुपारीही थोडीफार खाल्ली जाते. तर इथे यांची माझी प्लेट लावलीत. नवन्याला मी मगाशीच खायला दिलं होतं. इथे चहा गरम होतं आणि तुळजासाठी ना मी बनाना घेतला आहे. म्हटलं आम्ही खाता-खाता तिलाही भरवतो. खाऊन वगैरे झालं त्यानंतर मी अंघोळ वगैरे करून घेतली. सगळं आवरलं आणि मला मनूसाठी ना म्हणजे तुळजासाठी ही पावडर बनवून ठेवायची होती. काजू, बदाम आणि मखाण्यांची म्हणजे तिच्या खाण्याच्या गोष्टीत मला तिला देता येईल. किंवा ना म्हटलं सकाळी तिला एक टाईम जेव्हा फ्रुट्स देते ना मी, तर त्यामध्ये त्या पल्पमध्येही मला घालून देता येईल. म्हणजे जर केळी कुस्करली तर त्यात 1 चमचा किंवा मी आता एक साईडला ना ॲपल अर्धं कट करून स्टीम करायला ठेवलं आहे. तर त्यात जेव्हा आपण ते मिक्सरमधनं बारीक करू, तर त्यातही एखाद पावडर टाकून देता येईल. कारण तिचं वजन ना खूप कमी आहे, तर मला ते वजन वाढवता येण्यासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या मी करते. तर इथे आपण अजून याच्यात अक्रोड देखील छान असे घालू शकतो थोडंसं रोस्ट करून, तेही छान होतात. पण माझ्याकडे सध्या तरी तुर्तास या 3च गोष्टी होत्या. म्हटलं याला छान असं परतवून घेते, म्हणजे यांची जी पावडर आहे ना ती छान अशी बारीक होईल. थोडंसं गरम झालं ना तर छान त्याची पावडर होते. त्यामुळे मी अगदी भाजून नाही घेते, फक्त थोडंसं परतवून घेते, ज्याने याची पावडर व्यवस्थित मला करता येईल यासाठी. आणि ही मी जी तिच्यासाठी ज्या पेज बनवते तांदळाच्या, नाचणीची, परत मूग डाळीची, तर त्यातही 1-1 चमचा मी ही पावडर तिला टाकून देत जाणार आहे. किंवा मी याची फक्त खीरही बनवून देऊ शकते. म्हणजे अंजीर आणि आपली जी खजूर असते ती थोडीशी भिजवून त्याची पेस्ट करून या सगळ्यामध्ये घालून थोडंसं शिजवलं आणि दूध जे आहे मी तिला पावडरचंही देते. ते त्यात थोडं टाकलं तर तिच्यासाठी ती खीर होईल. काही गूळ न वापरता मस्त अशी. तशा बऱ्याच प्रकारे ही पावडर मला वापरता येईल. त्यासाठी मी तयार करते. आणि माझं ना थोडा वेळ लक्ष नव्हतं, तर यातनं ना धूर निघायला लागला होता अक्षरशः. मी त्याकडे गेले होते नवन्य काय करते ते बघायला. तर तो खाली लागायला लागलं होतं. बरं झालं फारसं लागलं नाही. मी हे पटकन काढून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आधी बदाम घालून घ्यावेत, कारण बदामांना थोडासा वेळ लागतो. काजू अगदी पटकन होतात. आणि यांची टेस्ट पण ना एक थोडीशी वेगळी येते. थोडे जरी असे गरम केले ना, मला फार आवडतात ते. मी कधी-कधी ना असेच फक्त भाजूनही ठेवते, की थोडे येता-जाता छान असे खाता येतात बाकीच्या गोष्टी खाण्यापेक्षा. मला नवन्यासाठीही मखाने रोस्ट करून ठेवायचे आहेत. ती आठवणीने डीमार्टमधून घेऊन येत असते तिच्या आवडीने. तिला फार आवडतात. तर ते करायचे राहिलेत. मला तेही करून ठेवायचे आहेत. आज करेल बोललो होतं, पण ते आजही राहिलेत खरं तर. आता उद्या करून ठेवेल मी नक्की. तर थोडेसे बदामही मी शेकून घेतले, गरम करून घेतले आणि आधी हे मी वेगवेगळे भाजून घेणार होते. नंतर म्हटलं एकत्रच भाजते, कारण काजूला अगदी अर्धा मिनिट जरी परतलं ना तरी ते छान असे भाजले जातात. खरं तर अर्धा मिनिटही नाही लागत. मग मी दोन्ही सोबतच छान असं परतवून घेतलं आणि याची पावडर करायची होती. पण पावडर करायला हे गार होऊ द्यावं लागेल, तेव्हाच याची छान अशी पावडर होईल. मी हे काढून एक साईडला ठेवलं आणि हे तिघं ना बेडरूममध्ये खेळत होते. म्हणजे तिचे पप्पा तिचा फोन त्यांचा फोन बघत असतील आणि ह्या दोघी खेळत होत्या. तर फार आवाज येत होता. मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलं आणि ते काय करतात हे बघायला मी तिकडे गेली होती. तर त्यांची अशी मस्ती चालू होती आणि तुळजाचं असं आहे म्हणजे मनूचं असं आहे, की ती ना छान खेळेल, पण तिने मला पाहिलं ना, की तिला रडायलाच येतं लगेच. म्हणजे तिला असं वाटतं मम्मी आली ना, की मम्मीने मला
उचलूनच घेतलं पाहिजे, दुसरं काही करायचंच नाही मम्मीने. तिचं असं असतं. आणि दिवसभर मला बघून बोर झाली आणि तिचे पप्पा जर कधी कामावरून आले, तर त्यांना बघूनही ती सेम तसंच करते, की पहिलं मला उचलून घ्या. तर मी हे आधी गार व्हायला ठेवलं आणि एकदा तिकडे जाऊन दाखवते, की त्यांची कशी मस्ती चालू आहे तिघांची ते. तर इथे तिघं छान मस्ती करत होते आणि मला बघितल्या-बघितल्या मनूचं लगेच चालू झालं, हां, खरं त्याला थोडीशी भूकही लागली असेल. तर मग त्यांच्यासोबत थोडीशी मी मस्ती केली आणि त्यानंतर पुन्हा हे वाटून घेण्यासाठी आले. आधी मला वाटलं होतं, की छोट्या भांड्यामध्ये काढावं म्हणजे छान असा बारीक होईल. पण माझी छोटी दोन्ही भांडी जी मनूसाठी आणलं त्यात तर मला हे बनवायचं होतं, काय म्हणतात, ॲपल तिचं बारीक करून घ्यायचं होतं. आणि एवढं सगळं त्यात बसणारही नव्हतं. त्यामुळे मग म्हटलं चला मोठ्या भांड्यातच करू. मला थोडासा डाऊट होता यात होईल की नाही होईल बारीक. म्हणजे जे आपलं मिल्कशेक वगैरे बनवतो ना त्याचं भांडं आणि याचं झाकण माझं पूर्ण खराब झालं आहे. मला याला झाकण घ्यायचं आहे वेगळं, की भांडंच घेऊ असा विचार करते. आणि मी माझं फूड प्रोसेसर वरती ठेवून दिलं आहे. नाहीतर ते जर असतं तर एका मिनिटात काम झालं असतं. फूड प्रोसेसर फार भारी आहे माझं. पण फूड प्रोसेसरने प्रॉब्लेम असा होतो, की आमच्या ज्या भांडेवाल्या मावशी आहेत ना, ते नीट व्यवस्थित क्लीन करत नाही आणि त्याचे जे ब्लेड आहेत ना, त्याला खूप धार आहे. तर ते त्यांनी कट वगैरे होतो हात. त्यामुळे ते अजिबात व्यवस्थित क्लीन करत नाही आणि ते खराब होईल म्हणून मी ते ठेवून दिलं आहे. म्हटलं काही गरज नाही आहे. सध्या तरी मी हातानेच करेल आणि फूड प्रोसेसर जेव्हा होतं ना माझ्याकडे, तेव्हा मी पीठ मळलं, काहीही केलं फूड प्रोसेसरमध्ये, की त्याची सगळी भांडे मी क्लीन करून ठेवायचे. कारण मावशी नीट क्लीन करत नाही म्हणून. मग ते मला उगीचच डबल काम होत होतं. म्हणून मग मी ते वरती ठेवून दिलं. हाताने पीठ मळते, हाताने सगळ्या गोष्टी करते. त्याची जी भांडं होतात त्या मावशी व्यवस्थित घासतात मग. आणि इथे मी मनूचं जे मिक्सरचं भांडं आहे ना, त्यात मी जे ॲपल स्टीम करून घेतले होते ते घातले आणि ही जी पावडर बनवली होती ती 1 चमचा घातली. मिक्सरमधून छान असं फिरवून घेतलं त्याला आणि छान अशी त्याची म्हणजे थोडीशी घट्टसर आणि छान अशी पेस्टसारखं म्हणता येणार नाही, काय म्हणतो, पेस्ट तयार झाली होती. ती मनूला खाऊ घातली. त्यानंतर आम्ही खूप असं खेळलो. छान खेळते मनू. संध्याकाळची वेळ होती खरं तर. झोप वगैरे झाली होती. आम्ही चौघंही झोपलो होतो. झोपेतून उठल्यावर मस्ती केली छान अशी मनूनी आणि नंतर ना घरात बसायचा कंटाळा आला होता. हे म्हणत होते बाहेरचं. मी म्हटलं नाही आपण टीव्हीला काहीतरी पाहूयात. पण मला टीव्हीवर काहीच बघायला भेटलं नाही. म्हणून मग मी गॅलरीत येऊन बसले. तर मग इथे नंतर ते दोघंही मला जॉइन झाले होते. तुळजाही मी खरं आत ठेवली होती. आधी मी एकटीच बसली होती. नंतर हे तिघं आले आणि अंधार पडेपर्यंत आम्ही गॅलरीत बसलो होतो मस्त असं. बाहेर वातावरण फार छान झालं होतं. अगदी गरमी होत नव्हती आणि थंडी वाजत नव्हती. आणि तुळजाभवानीच्या आधी ना आम्ही कितीतरी वेळ इथे बसून राहायचो तिघंजणं. चहा वगैरे इथेच प्यायचो. फार मस्त होते ते दिवस आणि हेही फार मस्त आहेत. कारण तुळजा छान असते त्याला धरून वगैरे उभं राहायला शिकते. अजून पुढे जाऊन खूप मजा येणार आहे आणि खूप खूप एन्जॉय करणार आहे प्रत्येक गोष्ट. त्यानंतर संध्याकाळी आज उपवास सोडायचा होता, तर चंद्र होता तो 9:45चा होता. त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी आधी करून ठेवल्या. म्हणजे कढी करून ठेवली, शिरा करायचा होता प्रसादाला तो भाजून ठेवला, भात करून ठेवला, चपात्या करून ठेवल्या. शेवटी फक्त भजे करायचे होते आणि रव्यामध्ये गरम पाणी टाकून शिरा बनवायचा होता. खरं तर मोदकाचा प्लॅन होता. मी नारळही आणलं होतं. पण मी जेव्हा बोलले, की मी कढी म्हणजे कढी पकोडा करणार आहे, भजे टाकून कढी करणार आहे. ते बोलले, "मग शिराच कर ना." कारण त्यांना शिरा फार आवडतो कढीसोबत. त्यामुळे प्लॅन चेंज झाला ऐन टायमिंगला. म्हटलं हरकत नाही, उलट मला सोपं मोदकांपेक्षा. त्यामुळे मोदकचा प्लॅन कॅन्सल केला आणि मस्त असा शिरा, कढी, भजी, भात, चपाती असा आमचा मस्त असा प्लॅन होणार होता. आणि हे आवरेपर्यंत मी 9:30ला भजे काढायला घेतले. म्हटलं तोपर्यंत चंद्रोदय होईल आणि मग लगेचच जेवायला बसता येईल नैवेद्य वगैरे दाखवून. तर इथे हेच चालू होतं. त्यात मध्येच नवन्याला आधी जेवायला दिलं होतं कारण तिला भूक लागली होती. तिला पाणी हवं होतं. मग ते बघ, हे बघ असं करत माझं चालू होतं. तर तोपर्यंत जो चंद्रोदयाचा टाईम आहे तोही होऊन गेला. मला हे येऊन सांगत होते, "अरे टाईम झाला आहे, टाईम झाला आहे." मी यांना म्हटलं, "चंद्र दिसतोय का बघात." नाही का आणि मी सांगत मला म्हणे, "हो दिसतोय मला." म्हटलं, "कुठे दिसतोय?" तर त्यांनी मला दाखवलं आणि मी खरं सांगू का, मी जेव्हाही चतुर्थीच्या वेळेस आम्ही चंद्राला जे आपण औक्षण करतो ना, तेव्हा मला फारसा व्यवस्थित कधीच चंद्र दिसत नाही. पण आज दिसत होता. जसं की तुम्ही पाहू शकताय की टाईम होऊन गेलेला आहे चंद्रोदयाचा. आणि इथे ना माझे भजे तळायचं काम झालंच नव्हतं. तर हे मी शेवटचं काढून घेतलं आणि थोडंसं पीठ राहिलं होतं अगदी 2-3 भज्यांचं.
तर मग ते भजे मी तळायला टाकले आणि त्यानंतर म्हटलं की ते काढल्यानंतर औक्षण करून घेऊयात, नाहीतर ते जळून जातील. मी हे तळायला टाकलं. तोपर्यंत यांनी अगरबत्ती वगैरे लावून घेतली होती आणि इथे हा चंद्र दिसतोय. हे जे लाल दिसतंय ना, हा चंद्र आहे. म्हणजे पहिल्यांदा मी खरं सांगेल तर जे म्हणतो ना आपण चंद्र उदय झाल्यानंतर उपास सोडायचा, तर आज तो आम्ही पहिल्यांदा असं केलं. अगदी व्यवस्थित असा चंद्र दिसत होता. आधीही दिसत असेल पण मी एवढं लक्ष दिलं नसेल कदाचित. मी अगदी समोर बघूनच ज्या असतात त्या औक्षण करते. औक्षण वगैरे झाल्यावर आम्ही जेवायला वाढून घेतलं. नवन्याला शिरा खायचा होता आणि भजे, कारण मगाशी ते झाले नव्हते माझे, तर ते आमच्यासोबत पुन्हा जेवायला बसले. मस्त असं आम्ही जेवण केलं आणि आमचा जो उपवास आहे तो आम्ही सोडलात. तर असा काहीसा होता माझा आजचा हा दिवस. मस्त गेलात. त्यामुळे आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.